आज आपला जो व्हिडिओ आहे ना तो शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण तुमच्या भावाने ना तिसऱ्या मोल्ड पर्यंतचा प्रवास आणला आहे. हॅलो ना पब्लिक, सुरुवात करूया. पाला जे खात आहेत आणि त्या खूप मंदावलेल्या डाळ आहेत, तर ही लक्षणं आहेत त्यांचा तिसरा मोल्ड बसण्याची. मला पण धाकधूक आहे की नेमकं त्यामुळेच ते शांत झाले आहेत की काही अजून कारण आहे. कारण की सर्व सांगतायत वगैरे मोल्डचं वगैरे, पण खूप सारे प्रकार असतात त्याच्यामध्ये. तर आपल्याला काय जास्त माहीत नाही, पण त्यांनी ना त्यांची स्पीड खरंच खूप कमी झाली आहे वगैरे. पण ॲक्च्युली मला घाबरायचं कारण नाही आहे, कारण की हा पहा, याच्यावर त्यांनी नागासारखे असे तोंड वर करून बसलेले आहेत ना, तर मग याचा अर्थ ते मोल्डमध्ये आहेत आता. आणि हो, त्या मोल्डमध्ये बसलेले आहेत. बरं वाटते खूप, कारण की अनुभव नसताना मी ही गोष्ट करतोय. आतापर्यंत फक्त पाहिली होती आणि आता ती मी स्वतः करतोय, त्यामुळे खूप भारी वाटते. इथपर्यंत तुम्ही सर्वांनी मला खूप साथ दिली, धन्यवाद. इथून पुढे मी हा प्रवास चालू ठेवणार आहे. ॲक्च्युली मी अजूनही तुम्हाला सांगतोय की ही फक्त आपली ट्रायल बॅच आहे आणि त्या ट्रायल बॅचमध्येच मी ॲक्च्युली खूप अभ्यास करतोय की नेमकं हा काय प्रकार काय असतो हा रेशीमचा. आता तुम्हीच पहा, यांनी माना वर केलेल्या आहेत. आता हे 24 तासासाठी ह्या मोल्टवर जातात आळ्या. 24 तास आता ते काही खाणार नाही, त्यातच काही एक स्लीप पॅरेलाइज झालेत, म्हणजे झोपलेले आहेत ते आता. आता ह्या झोपेतून उठल्याच्या नंतर ना सापासारखी कात काढणार. तुम्हाला दिसत असेल, ही जी अळी तुम्ही पाहताय ना, ही तिची कात काढते पहा. ती काळी कात जी तुम्हाला दिसते ना, ती काळी कात संपूर्ण काढून टाकते आणि मग सफेद त्वचा तिच्या अंगावरती पूर्ण सफेद एक नवीन त्वचा आल्यासारखी ती बाहेर येते. आणि मग पुन्हा थोडा वेळ थांबल्याच्या नंतर ती पुन्हा पाला खायला चालू करते. यालाच म्हणतात मोल्ट. या मोल्टमधून तिसरा मोल्ट गेला आहे, अजून एक मोल्ट बसेल. आत्तापर्यंत यांनी एवढा पाला साफ केला आहे. बघूयात बागेचं आता आपलं पाला नियोजन पण जुळतंय का नाही ते. चला भेटूयात उद्या.